नागपूरच्या बाजारगावात एका सोलर कंपनीत भीषण स्फोट, एकाचा मृत्यू, 13 जण जखमी. जखमींपैकी 4 प्रकृती चिंताजनक. मराठा आरक्षण उपसमितीनंतर आता ओबीसी उपसमितीवरही भाजपचाच वरचष्मा. उपसमिती अध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळेकडे. भुजबळांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा. नागपुरातील ओबीसी आंदोलनावर तोडगा काढण्याचे सरकारचे प्रयत्न. मंत्री अतुल सावे थोड्याच वेळात आंदोलकांची भेट घेणार. ओबीसींचा अधिकार अबाधित ठेवत मराठा आरक्षणावर सर्वसामान्य तोडगा काढण्याचा सरकारचा दावा. मराठा आरक्षण जीआरवरून भाजपकडून श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरूच. नांदेडमध्ये फडणवीसांच्या फोटोसह नेता शब्द पाळणारा आशाचे बॅनर, जरांगेंचाही फोटो. खासदार मिलिंद देवरांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाबाबत एसओपी निश्चित करण्याची मागणी. प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे, पण काही नियम असावेत, देवरांची पत्राद्वारे मागणी. मनसे नेते वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश 2 दिवस लांबणीवर. आज रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये होणार होता पक्षप्रवेश. चोराच्या वाटा चोरालाच माहीत असतात. मतचोरीचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींवर भाजपचा घणाघात. राहुल गांधी खोटेपणाचे बादशहा असल्याचाही टोला. दिवाळीपूर्वी देशवासियांना केंद्र सरकारचं मोठं गिफ्ट. 12 आणि 28% जीएसटी स्लॅब रद्द. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीनसह दैनंदिन वस्तूंच्या खरेदीवर होणार मोठी बचत. जीएसटी स्लॅबमधील बदलाचं शेअर बाजारात स्वागत. सेन्सेक्स 600 तर निफ्टीही 150 अंकांनी वधारला.